मराठी माध्यमाच्या शाळा का बंद होतात तर बरेच लोक म्हणतात की सरकार बंद करतं, सरकार अनुदान देत नाही चालवण्यासाठी. तर मी अत्यंत यांनी सांगतो की सरकार का बंद पडतं, सरकारची हिंमत होईल का बंद पाडायची. पालक आपल्या मुलांना मराठी शाळेत घालत नाहीत, संख्या कमी होते, इतकी कमी होते की त्या 10 मुलांसाठी 15 मुलांसाठी जे काय असतील ते इतके शिक्षक नेमणं सरकारला परवडत नाही. व्हेरी सिम्पल. जबाबदारी सरकारपेक्षा पालकांची जास्त आहे. म्हणून म्हणलं की पालकांनी जर मुलं शाळेत घातली मराठी शाळेत तर सरकार कशी बंद पडू शकते शाळा. सरकार नाही सांगतात तुम्ही तुमची मुलं मराठी इंग्लिश शाळेमध्ये घाला म्हणून. हे आपण आपली जबाबदारी दुसऱ्यावरती ढकलणं याच्यात आपण फार एक्सपर्ट आहोत. आता दुसरा मुद्दा, मग पालक असं का करतात. पालकांनाही समजून घेतलं पाहिजे ना. पालकांना असं वाटतं की आधुनिक काळाची जी आव्हानं आहेत आणि त्या आव्हानाचा संबंध आपल्या जगण्याशी आहे, ती पेलण्याचं सामर्थ्य मराठीतून शिक्षण घेणाऱ्या आपल्या पाल्याला विद्यार्थ्याला जर येणार नसेल आणि दुसऱ्या एखाद्या भाषेतून येणार असेल तर मी कशासाठी असं, म्हणजे केवळ मला मराठीबद्दल प्रेम आहे तर हा भावनेचा मुद्दा झाला. व्यावहारिक मुद्दा आहे ना तिथे. मग तिचे मुद्दा येतो की तिचे तुम्हाला दाखवता आलं पाहिजे, सक्षम करता आली पाहिजे मराठी भाषा. त्या निमित्ताने आता इथून पुढचे जे प्रयत्न आहेत त्या मराठी भाषेसंबंधीचे ते युद्ध पातळीवरून झाले पाहिजे. वॉर फुटिंग